गुरव. आयकॉन वर्सेस आयकॉन इज द क्लॅश. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय, किती लांबवर जातोय चेंडू याकडे पाहायला लागणार आहे. पहिल्याच चेंडूवर केलाय पुल आणि मंदार गुरव यांच्या बॅट मधून हा एक सुपर कूल शॉट. 9 धावा झालेत, 10 धावा, माफ करा, चुकीची दुरुस्ती. आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय मंदार गुरव यांच्या बॅट मधून. मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळतात मंदार आणि आणखीन एक षटकार ठोकलाय या इंटर झोन मॅच मध्ये. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली, ती म्हणजे 16. यावेळेला कव्हर्सच्या डोक्यावरून खेळले आहेत आणि लॉंग ऑफला क्लिअर करत असलेला हा फटका आहे. सुंदर फटका, सुरेख प्रहार मिळाला. चांगली बॅटिंग सुरू आहे मंदार यांच्या माध्यमातून. आणखीन एक, यावेळेला चौथा षटकार क्रमांक 4. चेंडू पुन्हा एकदा जातोय का सीमापार याकडे पाहायला लागणार आहे, कारण रिजन्स त्या ठिकाणी बरेच आहेत आणि हा षटकार क्रमांक होता 4. आणखीन एक पार. बघा, लगातारचे 5 षटकार आतापर्यंत खेळले आहेत मंदार गुरव यांनी. अमेय बिरमोले यांच्या शेवटच्या 2 चेंडूंवर षटकार आणि आता आल्या आल्या निले पोहोचली 1.4 षटकांनंतर. यावेळेला आणखीन एक चांगला फटका, अगदी सहजरित्या एलिगन्स दाखवला जातोय. इझी वे मध्ये या चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सीमा पार. आणखीन एक षटकार, यावेळेला मंदारच्या बॅटमधून 5वा आणि संघासाठी सुद्धा 5वा. बघा बॅटरचं काय झालं, यावेळेला स्टम्प्सवर पडता पडता वाजले, आपल्या बॉडीच्या बॅलन्सला कंट्रोल करू शकले नाही, थोडंसं घसरतायत पिच मध्ये बॅटर. आपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून रिप्ले पाहू, या अँगलनं अगदी चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळेल की काय घडलं. बघा शॉट तर खेळले मंदार, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर घसरून विकेट्सवरती जाण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु सावरलं स्वतःला. इतकं क्रिकेट खेळतात, इतका एक्सपिरियन्स्ड आहे आणि हे तर त्यांचं होम